या कसरती करण्याची स्पर्धा पार पडली आहे। या स्पर्धेत अनेक भक्तांनी सहभाग घेतला। एका हाताने ही तलवार तोलून अनेक वेळ धरली जाते, त्याचबरोबर दातात धरून ही तलवार तोलून दिली जाते। अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कसरती या स्पर्धेत केल्या जातात। चंद्रपूरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे। गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाने घात केलाय। जिल्ह्यातील 51 गावांमध्ये 470 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय। यात 876 शेतकरी बाधित झाल्याचं स्पष्ट झालंय। कृषी विभागाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार शेतीचं मोठं नुकसान झालंय। भारतीय सैन्यात 17 वर्ष सेवा बजावत सेवानिवृत्त झालेले जवान संदीप आहेर यांचं मनमाडमधील माधवनगर भागात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। परिसरातील नागरिकांनी सेवापूर्तीनिमित्त संदीप आहेर यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलं। बुलढाणा उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे। त्यामुळे रुग्णालयात उपलब्ध असलेले बेड पूर्ण क्षमतेने भरले आहेत। वाढत असलेल्या साथीच्या रोगांवर नगरपालिका प्रशासन असेल किंवा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या अशी मागणी करण्यात येते। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावातील 2 युवकांचा वेण्णा नदीत बुडून मृत्यू झालाय, तर एकाला वेळेत वाचवण्यात यश आलंय। हर्षल नथुजी चाफले वय 24 तर विशाल मनोहर पोहाणे अशी मृतकांची नावं आहेत। दसऱ्याच्या दिवशी 2 तरुणांचे प्राण गेल्यानं दारोडा गावावर शोककळा पसरली आहे। अमरावतीतील जेर भरो आंदोलन यशस्वी। महसूल प्रशासनानं आंदोलकांना लेखी पत्र लिहित लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा करण्याचं आश्वासन दिलं। छत्रपती संभाजीनगरमधील सिसारखेडा इथे ग्रामस्थांनी जनसमाधी आंदोलन केलं। सिसारखेडा ते पळशी रस्त्यावर पूल उभारण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे। वर्ध्यात मुस्लिम युवकाने हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं बजाज चौकात दुर्गादेवी मंडळाने चक्काजाम आंदोलन केलं। पोलिसांकडून युवकाला अटक करण्यात आली असून परिस्थिती आता नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। अमरावतीत युवा लॉयन्स सामाजिक संघटना आक्रमक झाली। अतिवृष्टी जाहीर करून 50,000ची मदत आणि सरसकट कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। सोलापूरच्या चिंचोली MIDCतील केमिकल कंपनीत आग लागली। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलंय। घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। भंडाऱ्यात एसटी महिला वाहकाची मुजोरी पाहायला मिळाली आहे। वाहकाने शालेय विद्यार्थिनीचे केस सोडले असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ग्रामस्थांकडून महिला वाहकावर कारवाईची मागणी होते आहे। संभाजीनगरमध्ये बैल धुण्यासाठी गेलेली 3 मुलं बैलगाडीसह शिवना नदीत वाहून जात होती। टाकळी मध्यम प्रकल्पातून शिवना नदी पात्रात विसर्ग सुरू असल्यानं नदीला पूर आलाय। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलं आणि बैलांना वाचवण्यात यश आलंय। सिंधुदुर्गात तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। तळेरेपासून वैभववाडीपर्यंत अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे असल्यानं वाहन चालकांना कसरत करावी लागते। त्यामुळे 1 तासाच्या प्रवासाला 2 ते 3 तासांचा वेळ लागतोय। मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर इथं होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे। महामार्गाच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या माणगाव आणि इंदापूरमधील बायपासचं काम ठेकेदारानं कामातून माघार घेतल्यानं रखडलं होतं, पण आता पुन्हा एकदा या कामाला सुरुवात होते आहे। सांगलीच्या तासगावात गनिमी काव्यानं मातंग समाजाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवलाय।
प्रशांत सदामते यांनी मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी 5 दिवस तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं. मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यानं हा पुतळा बसवण्यात आला. संभाजीनगरमध्ये महापालिका प्रशासन आणि मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदाराचा वाद काही दिवसांपासून सुरू आहे. या वादात निष्पाप कर्मचारी भरडले जात आहेत. दसऱ्यासारख्या सणालाही कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचा पगार मिळालेला नाही आहे. त्यामुळे घर कसं चालवायचं असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. सोलापुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य दिव्य मिरवणुका निघाल्यात. मिरवणुकीत 50 मंडळांनी सहभाग घेतला होता. डीजेला फाटा देत पारंपरिक सोलापुरी लेझिम या मिरवणुकीचं आकर्षण ठरलंय. या मिरवणुकांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास विविध देखावांमधून दाखवला गेला. रोह्याचं ग्रामदैवत धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला पहाटे सुरुवात झाली. या निमित्ताने धावीर महाराज यांना ब्रिटिश काळापासून सुरू असलेली सशस्त्र पोलीस मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यावेळी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे यांनीही दर्शन घेतलं. सांगलीतील कवठे एकंद इथल्या A1 मित्रमंडळ आणि फायर वर्कर्स ऑपरेशन सिंदूरचा देखावा साकारला होता. यात शेवटच्या दिवशी शोभेच्या दारूच्या मार्फत 2 हेलिकॉप्टरद्वारे पाकिस्तानवर हल्ला केल्याचा देखावा सादर केला. यामध्ये शोभेची दारू वापरून स्फोट करण्यात आले.